नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज 15 ऑगस्ट 2025 म्हणजे भारताच्या असणाऱ्या स्वातंत्र्याचे 78 वर्ष पूर्ण झाले आणि भारत हा यावर्षी 79व्या क्रमांकाचा असणारा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. आणि या 79 नंबरच्या असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आजचं सेशन घेण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर भारत आज कुठं स्टँड करतो, भारताची असणारी व्यवस्था, भारताची असणारी सिस्टीम आणि भारताचं जागतिक लेवलला असणारं जे स्थान आहे ते कशा पद्धतीनं आहे, भारत ट्रेडमध्ये कोणत्या असणाऱ्या सिच्युएशन मध्ये दिसतोय. जरी आता टॅरिफच्या बाबतीमध्ये अमेरिकेसोबत डोनाल्ड ट्रम्प सोबतच्या असणारे क्रायसिस खूप मोठ्या प्रमाणात गाजत असतील, तरीही भारत आता कशा पद्धतीनं स्टँड करतोय आणि भारत कन्फर्मली या ठिकाणी जगाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही ऑइल परचेस करण्याच्या बाबतीमध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज करत नाहीये आणि देशाच्या बाबतीमध्ये नेशन्स इंटरेस्ट फर्स्ट याच पॉलिसीला आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय, हे जगाला सांगतोय. अशा असणाऱ्या भारतामध्ये आता रिसेंटली पाहिलं आपण तर इलेक्शन कमिशनच्या असणाऱ्या साईटवरती जे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे मुद्दे दाखवण्यात आले, दिसले ते मुद्दे. मग आता आपल्या भारताच्या लोकसभेच्या अंतर्गत असणारे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीचे असणारे प्रूफ दिले, त्यानंतर अंतर्गत डिस्टर्बन्स, त्यामध्ये असणारे फ्रॉड केले जाणारे मतदान पत्र असतील किंवा मतदान यादीमधले असणारी नावं असतील, अंतर्गत असणारा डिस्टर्बन्स असेल. बऱ्याच वेळा आपण आपल्या भारताच्या अंतर्गत जाती किंवा धर्माच्या अनुषंगाने चाललेले विवाद असतील, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करून किंवा नॉर्थ ईस्ट मधले असणारे काही राज्य असतील, मग त्यामधलं असणारं मणिपूर, आपण मागच्या असणाऱ्या 2-2.5 वर्षापासून मतई आणि कुकी या दोन समुदायामधले असणारे विवाद असतील, किंवा आपल्या भारताच्या सीमावर्ती भागामध्ये होणारे जे काही बदल असतील, ज्या काही घटना घडतायत, त्या अंतर्गत आपण किती स्ट्रॉंगली जगासमोर उभा आहोत, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला आजच्या सेशनमध्ये करायचे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना 79व्या क्रमांकाच्या असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून आणि आपल्या इग्नाइट परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि या असणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाला आपण एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊया. ते कसं, तर भारताची असणारी प्रतिमा अंतर्गत कितीही डिस्टर्बन्स असला तरीही बाहेर ज्या वेळेस आपण जातो तेव्हा आपण त्या असणाऱ्या प्रतिमेला कोणत्याही पद्धतीचं मलिन करता कामा नये, हा एक असणं मोटिव्ह आपला लक्षात ठेवायचा. कारण का आता रिसेंटली आपण बऱ्याच न्यूज पाहिल्या, बरेच मुद्दे हायलाइटेड पाहिले, ज्यामध्ये भारतीय जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांना सिव्हिक सेन्स आहे का, सिव्हिक व्हॅल्यूज आहेत का, नागरी मूल्यांची जाणीव आहे का, तिथे गेल्यानंतर भारतीयांच्या असणार वागणूक आणि त्या वागणुकीनंतर भारतीयांवर झालेली कारवाई, हे सुद्धा एक चर्चेचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला आपण जगभरामध्ये पाहिलेत. आणि भारतीय लँग्वेजचं बॅरियर, मग त्या असणाऱ्या एखाद्या टर्कीमध्ये एखादा असणारा इन्फ्लुएन्सर जातो आणि तिथं भारताच्या संस्कृतीबद्दल बोलण्याऐवजी तिथली असणारी जी महिला जी त्यांना गाईड करत असते, त्याच महिलेला एक चुकीच्या पद्धतीनं असणारं वक्तव्य केलं जातं आणि त्यानंतर टर्की त्या असणाऱ्या व्यक्तीला तुरुंगातही टाकतो आणि त्याच्यावरनं भारताची प्रतिमा खूप भयंकररित्या जागतिक व्यवस्थेमध्ये मलिन होताना पाहतो. अशी कोणतीही व्यवस्था आपल्याकडनं होऊ नये, हे असणारं वचन आपण आजच्या दिवशी घेऊया आणि या असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाला एक हॅपी नोट वरती आपण स्टार्ट करूया आणि योग्य पद्धतीचा असणारा व्यूहरचना आपल्याकडून जगाला जाईल आणि आपल्या भारताचं असणार जे काही सुजलाम सुफलाम असणारा देश आहे का, तो आपण घडवूया किंवा घडवण्याचा प्रयत्न करूया आणि त्यामध्ये आपला असणारा एक छोटासा वाटा आपण योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. मग आजच्या सेशन मध्ये माझा असणारा व्ह्यू पॉइंट काय आहे, तर आपण तुम्ही पाहिलं असेल आपल्या असणाऱ्या थंबनेल वरती जे वरती जे टायटल आहे का, ते काय दिले आपण या ठिकाणी, इंडिया दॅट इज भारत. म्हणजे आता सध्या संपूर्ण देशभरामध्ये हाच मुद्दा आहे ना की भारताचं नाव काय घ्यायचं, इंडिया घ्यायचं का भारत घ्यायचं. पण जे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा रेफरन्स वाचतात, राज्यघटनेचा उल्लेख जे वाचतात, त्यांना माहिती आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये भाग नंबर 1 मध्ये कलम नंबर 1 आहे आणि कलम नंबर 1 मध्ये आपल्याला हे वाक्य दिसतं या ठिकाणी, इंडिया दॅट इज भारत. मग या ठिकाणी तो येतो शाल बी द युनियन ऑफ स्टेट, म्हणजे मुळात इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ आहे, हे सांगण्याचा संदर्भ जे दिलाय, त्या अनुषंगाने राज्यघटना हे दोन्ही असणाऱ्या नावांना ऍक्सेप्ट करते. या व्यतिरिक्त तिसरं कोणतंही नाव याच्यामध्ये राज्यघटनेच्या अंतर्गत नाहीये, ते म्हणजे इंडिया आणि भारत. हेतूनच सुरुवात करूया आपण आजच्या सेशनला. आपल्याला
79 वर्षांमध्ये झालेले बदल पण बघायचे, त्यातून आजचा जो भारत आपल्याला दिसतोय तो पण हायलाइट करायचा आहे. पण या बाबतीमध्ये पाहिलं तर इंडिया हे कोणत्या असणाऱ्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतं भारताच्या, आणि भारत हा कशाला रिप्रेझेंट करतो हे पण थोडंसं माहिती असणं अपेक्षित असेल. इंडिया हा शब्द रिप्रेझेंट करतो इंडियन जिओग्राफिकल लोकेशनला. मग इंडियाची असणारी जी काही जिओग्राफी असेल ना, भारताचा असणारा भौगोलिक विस्तार आहे का, तो इंडिया शब्दातून रिप्रेझेंट होतो. आणि भारताचा असणारा जो कल्चरल अस्पेक्ट आहे का, भारताची संस्कृती जी आहे का, ती संस्कृती रिप्रेझेंट करणारा शब्द आहे भारत. त्यामुळे दोन्ही शब्दांची असणारी व्हॅल्यू, दोन्ही शब्दांचं महत्व आता खूप जास्त गरजेचं आहे, ते लक्षात ठेवायचे. भले आपण G20चा असणारे समिट जेव्हा होस्ट करत होतो 2023ला, तेव्हा आपण आपल्या असणाऱ्या इंटरनॅशनल समिटमध्ये आपलं नाव भारत म्हणूनच रिप्रेझेंट केलेलं आहे. आताही आपण भारत म्हणून रिप्रेझेंट करतोच, आणि तो ऑलरेडी नाव होता आणि इंडियाचाही नावाचा रेफरन्स आपल्याकडे येतो, हे थोडंसं लक्षात घ्यायचं. मग आपल्या भारताच्या असणाऱ्या प्रवासाच्या संदर्भामध्ये मुद्दे डिस्कस करत असतानाच जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची तयारी करतायत, ज्यांची एक्झाम असणारे आता, ते कधी तर नोव्हेंबरच्या असणाऱ्या 9 तारखेला ग्रुप बी साठी, आणि ग्रुप सी च्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर 30 नोव्हेंबरला. आणि जे विद्यार्थी PSIच्या जागा निघाल्या नाहीयेत, त्या असणाऱ्या जागांची वाट पाहत होते, त्यांनाच आपण बघितलं की कालच 392 जागा या ठिकाणी आपल्याला PSIच्या अंतर्गत येत आहेत. जागा कमी आहेत मान्य आपल्याला, पण तरी जागा आहेत, त्या अनुषंगाने आपली तयारी योग्य असावी. त्यासाठी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या अंतर्गत आपण बॅच लॉन्च केलेली आहे, आरंभ बॅच. आणि आरंभ बॅचच्या अंतर्गत आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेतोय. आणि महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टीची असणारी टीम तुम्हाला या असणाऱ्या सेशन्स मध्ये दिसेल, आणि ज्याची फी फक्त खूप नॉमिनल आहे. या ठिकाणी 5,999 प्लस GSTच्या अंतर्गत फक्त प्री साठी, प्री आणि मेन्स पाहिजे असेल तर 6,999च्या असणाऱ्या फी मध्ये तुम्हाला बॅच अवेलेबल होईल. आणि यामध्ये तुम्ही आत्ताच्या दिवसाचा उल्लेख करता या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा संदर्भ म्हणून तुम्हाला 30% असणारा फायदा या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही या बॅचचा असणारा फायदा घेऊन तुमच्या असणाऱ्या प्रिपरेशनला परिपूर्ण करू शकता. मग भारताबद्दलच्या बाबतीमध्ये जेव्हा बोलतो आपण, तेव्हा 79 वर्षांचा, म्हणजे मुळात 78 वर्षांचा प्रवास, आता आपण 79व्या वर्षी एंट्री करतोय. या 78 वर्षांच्या प्रवासामध्ये आपल्या भारताच्या असणाऱ्या खूप काही महत्वपूर्ण मुद्द्यांना आपण हायलाइट करायचं आहे. काय काय भारत करतोय, किती चांगल्या पद्धतीनं भारत या ठिकाणी आपल्याला पोहोचताना दिसतोय, ते पण लक्षात घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये उल्लेख करत असताना कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, घटना समितीच्या अनुषंगाने उल्लेख करतो या ठिकाणी. कारण आपली असणारी घटना समिती ही आपल्याला जुलै ऑगस्ट 1946च्या निवडणुकांनंतर निर्माण होताना दिसते. आणि त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा असणारा जो लोगो आहे ना, तो लोगो तरी किमान लक्षात ठेवायचा आपल्याला. त्या लोगो मध्ये आपल्याला अखंड भारताचा शब्दाचा उल्लेख जो आता तुम्ही ऐकता बघता, तर तो संपूर्ण भारत तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. आणि त्या भारताच्या असणाऱ्या समोर, नकाशाच्या समोर हत्ती दाखवलेला आहे. म्हणजे भारताची असणारी प्रतिमा आणि भारत ज्या पद्धतीनं कल्चरल भूमिकेतून हत्तीला पूजतो आणि हत्तीला मानतो, तो रेफरन्स या ठिकाणी आपल्याला या असणाऱ्या लोगो मधून, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या माध्यमातून आपल्याला हायलाइट होताना दिसतो. मग स्वातंत्र्यापासून, कारण स्वातंत्र्यापर्यंत भारत होता, ब्रिटिशांच्या असणाऱ्या कॉलनीचा एक पार्ट होता, त्या ठिकाणी आपण एक वसाहती अंतर्गत होतो. आणि वसाहतीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. मुळात आपल्याला स्वातंत्र्याचा संदर्भ हा भारतामध्ये काँग्रेसनं जे काही मान्य केलं होतं, तो तर संदर्भ सगळ्यांना माहितीच असेल. 26 जानेवारी 1930ला संपूर्ण स्वातंत्र्य साजरा केला होता. कारण का, लाहोर अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण किंवा स्वातंत्र्याची असणारी मागणी केली होती. आणि ब्रिटिशांना पहिल्यांदा 2 वर्षांचं अल्टिमेटम दिलं होतं, पण नंतर ते आपण कमी करून 1 वर्षच दिलं होतं. पण त्यांनी काही स्वातंत्र्य दिलं नाही. मग आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. मग 1947 पर्यंत आपण याच असणाऱ्या दिवसाच्या निमित्तानं हा असणारा स्वातंत्र्य दिन साजरा करत होतो. मग आपण काय केलं, ब्रिटिशांनी आपल्या असणाऱ्या अधिकारांचा संदर्भ दिला. तो कधी 14 ऑगस्ट 1947च्या असणाऱ्या मध्यरात्री आपल्या घटना समितीचं 5वं अधिवेशन भरलं. आणि त्या 5व्या अधिवेशनाच्या मध्यरात्रीच्या सुरुवातीला आपला देश स्वतंत्र होतो. म्हणजे 15 ऑगस्टची असणारी जी काही पहाट आहे, किंवा आपण असं म्हणूया का, सगळा जग झोपलेला असताना भारत जागृत होतोय, भारत स्वतंत्र होतोय.
या असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या वाक्यानुसार आपल्या देशानं स्वातंत्र्याची असणारी भूमिका स्टार्ट केली, तिथून संदर्भ पाहिला तर 1950 मध्ये आपल्या देशानं काय केलं, राज्यघटना स्वीकारली आणि आपण काय झालो, सार्वभौम देश झालो. म्हणजे 1947च्या 15 ऑगस्ट पासून ते 26 जानेवारी 1950 पर्यंत हा जो कार्यकाल होता, या कार्यकालामध्ये भारताचा दर्जा काय होता, तर भारत होता वसाहती अंतर्गत स्वतंत्र देश होता. हे लक्षात घ्यायचं. डॉमिनियन स्टेटस भारताकडे होता, तो रेफरन्स असेल. मग आपण प्रजासत्ताक झालो, रिपब्लिक झालो आपण. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो. आणि 26 नोव्हेंबरचा उल्लेख केला, 1949 ला घटना स्वीकारलेली होती, म्हणून आपण या ठिकाणी संविधान दिनाच्या निमित्तानं हा दिवस साजरा करतो, जो रिसेंटली आत्ताच्या असणाऱ्या मोदी गव्हर्नमेंटनं हा दिवस डिक्लेअर केलेला होता. आणि त्या अनुषंगाने आपण 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिनाच्या निमित्तानं साजरा करत असतो. आणि आपल्या भारतामध्ये आत्ताच्या सिच्युएशन मध्ये जर बघितलं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहींच्या देशांपैकी एक लोकशाही ही आपल्या भारताची लोकशाही आहे. शक्यतो म्हटलं तर जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारताचीच आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण लोकसंख्येच्या अनुषंगाने तर नंबर 1 ला आहोतच आता. पण चायना सुद्धा क्लेम करत होता की आम्ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत. पण त्या असणाऱ्या देशाचा संदर्भ प्रत्येक देश मानतोच असा नाहीये. पण भारताचा उल्लेख केला तर लोकशाही आहे. आणि लोकशाहीचे असणारे जे 4 स्तंभ आहेत ना आपले, म्हणजेच कोणते, लेजिस्लेचर असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, ज्युडिशरी असेल आणि मीडिया असेल, ह्या चारही असणाऱ्या सेक्टरनं, चारही पिलरनं योग्य काम करणं अपेक्षित आहे. आपण थोडी अपेक्षा ठेवूया की हे असणारं काम चांगल्या पद्धतीनं चालू राहील आणि त्या अनुषंगाने भारताचं असणार भविष्य आपल्याला योग्य पद्धतीनं हायलाइट होताना दिसणार आहे. मग या अंतर्गतच जेव्हा स्वतंत्र झालो त्यानंतर आपल्या भारतानं इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन बघितलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय लक्षात घ्यायचा, 1947 ते 1991च्या कालखंडामध्ये भारतानं आपली इकॉनॉमी क्लोज्ड इकॉनॉमी ठेवली होती. आपलं मार्केट आपण इंटरनॅशनल लेवलला ओपन केलेलं नव्हतं. कारण का, आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती कॉम्पिट करू शकतो का, स्पर्धा करू शकतो का, या असणाऱ्या डिलेमामध्ये आपण होतो. मग आपल्या असणाऱ्या स्थानिक रोजगारांना फटका बसेल का, आपले असणारे उद्योग व्यापार बुडतील का, या असणाऱ्या संकटामुळे आणि आपण व्यापाराच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये येऊन ब्रिटिशांना आपले अधिकार जे मिळाले होते त्याची एक धास्ती होती या भारताला. यामुळे आपण आपलं मार्केट 1991 पर्यंत ओपन केलं नव्हतं. तिथं थोडंसं कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर पाकिस्ताननं स्वतःचं मार्केट ओपन केलं होतं 1960 लाच आणि चायनानं स्वतःचं मार्केट ओपन केलं होतं 1980 ला. या दोन देशाच्या कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर भारताला आपलं मार्केट ओपन करावं लागलं ते 1991च्या कालखंडामध्ये. याचं कारण पण काय होतं, जो आपला फॉरेक्स रिझर्व्ह होतं का, परकीय गंगाजळ होती का, ती खूप कमी प्रमाणात राहिलेली होती. त्यावेळेस आपल्याला लोन घ्यावं लागलं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून, IMF कडून फंड घ्यावं लागलं आणि ते फंड घेत असताना आपल्याला त्यांच्या असणाऱ्या अटी ऐकाव्या लागल्या. म्हणून भारताचं मार्केट ओपन झालं. जसं मार्केट ओपन झालं तसं भारतानं वेगवेगळ्या असणाऱ्या रिजनल ग्रुप, प्रादेशिक संघटनांसोबत हातमिळवणी सुरू केली. जसं बिमस्टेक असेल, नंतर आलेलं सार्क असेल, नंतरच्या कंडिशन्स मध्ये महत्वपूर्ण टप्प्यामध्ये आलेला क्वाड असेल, असे असणारे रिजनल ग्रुप आपण त्या ठिकाणी जॉईन करताना बघतो. त्याच कालखंडामध्ये, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये भारतामध्ये असणारी हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्युशन आपण खूप मोठ्या प्रमाणात हायलाइट होताना पाहिलं. 1960चं असणारं जे दशक आहे का, ते भारताच्या असणाऱ्या प्रोडक्शनला, कोणत्या प्रोडक्शनला, फूड प्रोडक्शनला आणि सोबत पाहिलं या ठिकाणी तर फेमिनाईन रिस्क जो होता ना, दुष्काळाची असणारी जी काही संकटाचं सावट होतं का, ते कमी करण्यासाठी आपण काय केलं, तर हरित क्रांती लॉन्च केली होती. आणि हरित क्रांती जशी स्टार्ट झाली त्यानंतर भारत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण कधी झाला, तर भारत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये 1980 ला स्वयंपूर्ण झाला. हे पण लक्षात ठेवायचं, इयर विचारलं जातं. आणि 91 ला जेव्हा आपल्याला IMF मुळे आपलं मार्केट ओपन करावं लागलं होतं, त्याच वेळेस आपण काय केलं, तर त्यावेळेस आपण 3 महत्वपूर्ण मुद्दे स्वीकारले. यालाच म्हणतो आपण या ठिकाणी LPG रिफॉर्म्स. म्हणजे काय, लिबरलायझेशनचा मुद्दा येतो, उदारीकरणाचा पार्ट येतो, प्रायव्हेटायझेशनचा पार्ट येतो, खाजगीकरणाचा पार्ट येतो आणि ग्लोबलायझेशनचा मुद्दा येतो, जागतिकीकरणाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी स्वीकारताना बघतो. आणि तिथून चालू झालेला प्रवास आता 2025 मध्ये भारत जगामध्ये
जीडीपीच्या बाबतीमध्ये पाहिलं या ठिकाणी तर लक्षात घ्यायचं की आपला भारत हा लार्जेस्ट इकॉनॉमी झालाय 4थ्या क्रमांकावरती. तो रिसेंटली आपण जपानला क्रॉस करून या ठिकाणी येतोय आणि जवळपास 4 ट्रिलियनची असणारी आपली इकॉनॉमी होताना दिसते. आणि या सिच्युएशन्स मध्ये भारतानं काय पाहिलं तर 5 इयर प्लॅनचा रेफरन्स पाहिला. पंचवार्षिक योजनाचा संदर्भ आपण आणलेला होता. त्या पंचवार्षिक योजनानंतर आपण महत्वपूर्ण मुद्दा काय आणला की आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायचं होतं. आपल्याला आर्थिक विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून हिथं आपल्याला आर्थिक विकास करायचा होता. सोबतच आपण ग्रीन रिव्होल्यूशन केलं या ठिकाणी 1960च्या दशकामध्ये. 1960 पासून आपल्याला या ठिकाणी स्वामीनाथन यांच्या असणाऱ्या निर्देशामध्ये एक महत्वपूर्ण असणारी भूमिका या ठिकाणी हायलाइट होताना दिसली. आणि भारत हा कशाच्या अंतर्गत तर जिथं आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या संपत्तीचा संकटाचा संदर्भ होताच, पण आपल्याला कमीत कमी या ठिकाणी शेतीच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न हे भारताच्या नागरिकांना योग्य पद्धतीनं पुरावं यासाठी आपण हा प्रयत्न सुरू केला होता. पण याच्या अगोदर भारतानं 2 महत्वपूर्ण संकटांना सामोरं गेलं होतं. भारत फेस केला होता आपण 1962चं असणारं युद्ध चायना सोबतचं आणि 1965चं असणारं युद्ध पाकिस्तान सोबतचं. या दोन्ही युद्धातून भारत स्वतःला समजून घेतो, स्वतः शिकतो भारत. तो म्हणजे काय की आपल्याला शेतीची पण गरज आहे आणि आपल्याला शस्त्रास्त्रांची सुद्धा गरज आहे. कारण 1961ला आपण काय केलं होतं, आपण नाम सारख्या म्हणजे नॉन अलायन्स मुवमेंट सारख्या असणाऱ्या संघटनेसोबत जॉईन झालो, जिथं आपल्याला युएसए आणि युएसएसआर मधले भांडणांमध्ये अडकायचं नव्हतं. आणि भारत एकटा राहिला आणि त्यासोबत 120 देश एकत्र आले तरी सुद्धा भारतावरती आक्रमण झाली आणि त्यातून भारतानं आपली स्वतःची पॉलिसी चेंज केली. मग आपले त्या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री साहेब येतात आणि मग ते एक अनाउन्समेंट करतात, जय जवान जय किसान. तो संदर्भ आपण पाहिलेला आहे. युद्धही पाहिले भारतानं, युद्धामध्ये ब्लॅकआउट पण पाहिलेला आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला सडनली अनाउन्समेंट यायचं, सायरन वाजलं जात होतं युद्धामध्ये आणि आपल्याला संपूर्ण लाईट बंद करावी लागत होती. असे सिच्युएशन सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर आपण ह्या ग्रीन रिव्हॉल्युशनचाही मुद्दा पाहिला. 1991 मध्ये आपण इकॉनॉमिक लिबरलायझेशनचाही मुद्दा पाहिला या ठिकाणी. स्पेलिंग थोडंसं बघा. आणि यामध्ये पाहिलं तर ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशनचा मुद्दा आला. आणि एक प्रकारे खाजगीकरणाचा मुद्दा वाढल्यामुळं, उदारीकरणाचं धोरण वाढल्यामुळं आपल्या भारताची एक वित्तीय व्यवस्था स्ट्रॉंग व्हायला लागली. आणि तेव्हापासून भारत हा वित्तीय यंत्रणेमध्ये जागतिक लेवलला आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसतो. आता पाहिलं तर 4थ्या नंबरचा असणारा देश आपल्याला या ठिकाणी दिसतो. जिथं नंबर 1 चा उल्लेख केला तर अमेरिका दिसतो. 30 ट्रिलियन US$ अनुषंगाने जगामध्ये आता सध्याला जीडीपीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एक लीड करताना दिसतो अमेरिका. चायना दिसतो 19.2 ट्रिलियन US$ माध्यमातून नंबर 2 ला. जर्मनी आहे आपल्या पुढे फक्त या ठिकाणी, हिथं संदर्भ आणला तर नंबर 3 ला. आणि इंडिया आहे नंबर 4 ला. आणि आता सध्या डोनाल्ड ट्रम्प जेव्हा इंडियाला बोलले रागारागामध्ये, ते काय की इंडियाची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी आहे, तेव्हा आपल्या प्राईम मिनिस्टरनी जेव्हा हे उत्तर देत होते तेव्हा त्या ठिकाणी आपल्या प्राईम मिनिस्टरनी उल्लेख करत असताना भारत हा जगातील 3री आर्थिक महासत्ता होतोय असं वक्तव्य केलं. आता आपण 4थ्या क्रमांकावरती हे नाही सांगितलं आपला असणारा जो काही पुढचा मोटिव्ह आहे का, तो सांगितला की आपल्याला काय व्हायचंय, 3री आर्थिक महासत्ता व्हायचं आहे. तर त्या अनुषंगाने आता भले आपण या ठिकाणी जपानला क्रॉस करून पुढे आलोय, पण आपला पुढचा असणारा टार्गेटेबल पॉइंट या ठिकाणी मांडताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं. हा मुद्दा थोडासा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊ शकतो. त्यासोबत भारताच्या या प्रवासामध्ये आपण बघायचंय तो म्हणजेच काय, एज्युकेशन आणि लिटरसीचा मुद्दा. काय आहे शिक्षणाचा मूळ मुद्दा आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी साक्षरतेचा दर आपल्याला दिसतो. जी साक्षरता 1947च्या कालखंडामध्ये फक्त 18% होती आणि ती साक्षरता आता जवळपास 78% आपल्याला वाढताना दिसते. जे नक्कीच शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण योग्य पद्धतीने मार्गक्रमण करतोय. पण जवळपास 1100 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज असतील, त्या आता 5000 पर्यंत होत्या. त्या हळूहळू आपण त्या ठिकाणी लिगलाइज कंडिशन मध्ये असणाऱ्या युनिव्हर्सिटीजना कमी करून हे मुद्दे आपण नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करतोय. IITs असतील, IIM असतील, या सगळ्यातून आपण हे मुद्दे हायलाइट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या असणाऱ्या राज्यांचा संदर्भ बघायचा प्रयत्न केला, ही आपल्याला दिसते या ठिकाणी की जी लिटरसी आहे का, ही आपल्या इंडियामध्ये एक वेगळ्या असणाऱ्या सिच्युएशन्स मध्ये जाताना दिसते. आणि बरेचसे स्टेट आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं साक्षरतेचं दर वाढवताना दिसतात. जसं उत्तराखंड असेल, हिमाचल प्रदेश असेल, दिल्ली असेल, हे वाढताना दिसतात.
बाकीचं असणार जर बघितलं तर हायएस्ट लिटरसी मध्ये सगळ्यात महत्वाचा दिसतो तो म्हणजे केरला, 96.2% असणारी लिटरसीचा असणारा रेट या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे आपण हळूहळू प्रगती करतोय हे लक्षात घ्यायचं. आणि यामध्ये जर आपण साक्षरतेचा दराचा उल्लेख केला, सुरुवातीला फक्त होता 18%, आता आपण ते नियर अबाउट 80% पोहोचतोय. म्हणजे इथं आपण 78% आता आपण साक्षरतेचा दर घेऊन आलेला आहोत. आणि सोबत उल्लेख केला तर भारतामध्ये IITs असतील, IIM असतील, हे सगळे मुद्दे तयार होत आहेत. आणि यासोबतच आपल्या या IITs ला बघून, IIM ला बघून जागतिक देश सुद्धा या ठिकाणी या असणाऱ्या संस्थांच्या प्रेमात पडल्यात. आणि त्यांना अशी अपेक्षा आहे की भारत त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करून त्यांच्या देशामध्ये या संस्था स्थापन करेल. जसं की आता कोण इंटरेस्टेड आहे, UAE म्हणतोय की आमच्या देशामध्ये अशी एखादी संस्था स्थापन करा. त्यासोबत सौदी अरेबिया आहे, तो पण म्हणतोय ही संस्था स्थापन करा. तर अशा असणाऱ्या संस्था भारताच्या असणाऱ्या म्हणजे एक प्रकारे या प्रवासामध्ये, या विकासामध्ये एक मानाचा तुरा शोधतायत अशा शैक्षणिक संस्थांचा संदर्भ आपण बघितला. IIT आणि IIM आपल्याला निर्माण होताना दिसतात. एवढंच नाही तर आपण जागतिक असणाऱ्या क्रमवारीमध्ये, ज्याला आपण QS युनिव्हर्सिटी रँकिंग म्हणतो, तिथेही आपली असणारी रँक एक खूप चांगल्या पद्धतीने हायलाइट होते. मग आता सध्याला पाहिलं तर 2025च्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर इकॉनॉमिक्स आणि या ठिकाणी इकॉनोमॅट्रिक्स या असणाऱ्या सब्जेक्टमध्ये जगामध्ये युनिव्हर्सिटींची कामं खूप हायलाइट होत आहेत. आणि त्यांचा असणारा रेशो खूप वाढत चाललेल्या इंडेक्समध्ये सगळ्यात नंबर 1 ला इकॉनॉमिक्सला कनेक्टेड असणाऱ्या युनिव्हर्सिटीज खूप हायलाइट होत आहेत. आणि त्या जगामध्ये चर्चेमध्ये येत आहेत, गाजतायत ते. त्यानंतर येतात बिझनेस आणि मॅनेजमेंट स्टडीज मध्ये असणारे जे युनिव्हर्सिटीज आहेत का, ते खूप मोठ्या प्रमाणात गाजतायत. म्हणजे तुम्ही या इंडेक्सला बघून भविष्यातील असणारा जे काही तुमचा प्रवास असेल ते कोणत्या सब्जेक्टकडे तुम्ही घेऊन गेला पाहिजेत हे सुद्धा तुम्हाला दिसतात. नंतर येतं सोशल सायन्स आणि मॅनेजमेंट मध्ये येतो, या ठिकाणी सामाजिक विज्ञानाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. एज्युकेशन, लॉ, पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल स्टडीज असे संदर्भ येतात. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण आहे आता सध्याला, इकॉनॉमिक्स आणि कुठला असेल या ठिकाणी इथं इकॉनोमॅट्रिक्स या सब्जेक्ट्स मध्ये आता युनिव्हर्सिटीज खूप चांगलं काम करतायत. आणि त्यांचा असणारा प्रवास सुद्धा खूप स्ट्रॉंग होताना दिसतोय. याच्यासोबत पाहिलं तर वेगवेगळे असणारे देश ज्यांच्या युनिव्हर्सिटीज या ठिकाणी मोस्ट रँकिंग मध्ये येतात आणि त्यामध्ये उल्लेख केला तर सगळ्यात जास्त येतात ते म्हणजे काय, तर 38 विद्यापीठ आहेत जे टॉप 200 विद्यापीठांमध्ये येतात. ते अमेरिकेचे, युनायटेड किंगडम UKचा उल्लेख केला तर 27 विद्यापीठ आहेत. ऑस्ट्रेलिया नंबर 3 मध्ये 15 विद्यापीठ आहेत. कॅनडाचा उल्लेख केला तर 11 विद्यापीठांचा उल्लेख येतो. दुर्दैव म्हणजेच काय की भारताचे एकही विद्यापीठ आपल्याला 200च्या आतमध्ये दिसत नाही. मग भारताच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपला संदर्भ या ठिकाणी कुठे येतो, मग लक्षात घ्यायचं या ठिकाणी IIT दिल्ली याची 2025 ची रँक होती 150 नंबरची, ते 123 वर जाताना दिसते. IIT बॉम्बे 118 चे 129 वर जाताना दिसते आपल्याला. IIT मद्रास हा उल्लेख केला तर 180 मध्ये. पण हे कुठं आहे तर हे QS रँकिंग मध्ये नाही, हे ओव्हरऑल रँकिंगच्या कोलॅबोरेशननं म्हणजे सगळ्या रँकिंगला एकत्र करून या रँकिंगचा रेफरन्स इथं आपण मांडला, तिथं येतोय. अदरवाईज भारत 200 मध्ये आपल्याला येताना दिसत नाहीये. या कंडिशन्स मध्ये पाहिलं तर आता जे QS वर्ल्ड रँकिंग आहे 2025 ची, यामध्ये टॉप 10 आहेत का, त्यामध्ये तुम्हाला दिसेल ते म्हणजे कुठला असेल या ठिकाणी तर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूशनचा नंबर 1 ला आहे. नंतर येतं इम्पिरियल कॉलेज लंडन नंबर 2 ला येतो. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड नंबर 3 ला येतो. नंबर 4 ला येतो हार्वर्ड युनिव्हर्सिटी. तुम्ही आता रिसेंटली ऐकलं असेल इथं ट्रम्पचं असणारं वक्तव्य या ठिकाणी दिसतं. आणि ते वक्तव्य म्हणजेच कोणतं असेल इथं की जिथं आपल्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा रेफरन्स घेतला तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीला ट्रम्पनं आदेश दिला होता की जे फॉरेन स्टुडंट्स या ठिकाणी विद्यापीठामध्ये शिकतायत त्यांचा असणारा कोटा कमी करायचं तर त्यांचा डाटा द्या असं या ठिकाणी ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं. पण त्या कंडिशन्सला हार्वर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना कोणताच रिस्पॉन्स नाही दिला. ते म्हणले की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची माहिती अशी ओपन करू शकत नाही. तर अशा पद्धतीचा ग्रेट स्टँड घेणारी युनिव्हर्सिटी तुम्हाला जागतिक नंबरमध्ये नंबर 4 वरती आपल्याला हायलाइट होताना दिसते. तोही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. आणि थोडंसं आपण बघितलं एशियाच्या बाबतीमध्ये, आशियामध्ये भारत खूप चांगलं रँकिंग करतोय. कशामध्ये, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये. आशियाच्या अंतर्गत पाहिलं तर पहिल्या 100 मध्ये भारताचे 7 युनिव्हर्सिटीज आहेत. त्यामध्ये IIT दिल्ली दिसते 44व्या रँकावरती, IIT बॉम्बे आहे 48व्या रँकावरती, IIT मद्रास आहे 56, IIT खरगपूर आहे 60. या ठिकाणी बघितलं तर IISc ओके म्हणजेच काय इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स हा जो बेंगलोर मधला आहे का तो 62 वरती आहे. IIT कानपूर आहे 67 वरती, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली आहे 81 वरती. म्हणजे चांगल्या रँक वरती आहेत युनिव्हर्सिटी एशियामध्ये.
हा एक रेफरन्स लक्षात घ्यायचा. आणि जर बघितलं तर हायेस्ट नंबर म्हणजे टोटल इन्स्टिट्यूशन एशियामध्ये 162 इन्स्टिट्यूशन आपल्या एकट्या भारताचे आहेत. तो रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा. म्हणजे आणि याच्यामध्ये पण बघितलं तर 15 विद्यापीठ अशी आहेत जिथं 99% जास्त स्कोर केला जातो. कशामध्ये या ठिकाणी तर पीएचडीच्या अंतर्गत. म्हणजे भारताचे असणारे एज्युकेशन सेक्टर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात हायलाइट होताना दिसतं. थोडंसं अजून पुढे गेलो आपण तर हेल्थ केअर आणि लाईफ एक्सपेक्टन्सीचा उल्लेख केला तर आपल्या भारतामध्ये ऍव्हरेज किती व्यक्ती जगू शकतात तर यांचा उल्लेख केला तर अप्रॉक्सिमेटली 70 वर्षांचा उल्लेख येतो. पण महिला जगू शकते 74 वर्ष आणि पुरुष जगू शकतो 72 वर्ष. अशा कंडिशनचा रेफरन्स पाहिला तर आपण या असणाऱ्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतोय. मग आयुष्यमान भारत असेल, सोबत इथे या ठिकाणी बघितलं तर एम्स मध्ये असणारे मुद्दे वाढत आहेत. सोबत आपण टेलिमेडिसिनच्या असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी आणतोय जिथं ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी किती होती 47 मध्ये 32 वर्ष ऍव्हरेज व्यक्ती जगत होता, तो आता 70+ वर्षांपर्यंत जाताना दिसतोय. तिथं पण भारताची किमया या ठिकाणी हायलाइट होताना दिसते. मग इंडिया तुम्हाला दिसतोय या ठिकाणी 70+ एज मध्ये आता भारतीय व्यक्ती आपल्याला जगताना दिसत आहेत. पण इतर देशांचा उल्लेख केला तर तुम्हाला सगळ्यात नंबर 1 ला 80 पेक्षा जास्त वर्ष ज्यांचं लाईफ आहे त्या देशांचा उल्लेख केला तर जर्मनी दिसतोय तुम्हाला, युएस थोडासा रेफरन्स दिसतोय, फ्रान्स, जपान, इटली या ठिकाणी बघितलं तर सीझिया असेल, चिली असेल, चायना असतील, हे असणारे देश तुम्हाला या ठिकाणी रँकिंग वरती दिसतात. हे लक्षात घ्यायचं. सोबतच काय की सगळ्यात जास्त असणाऱ्या देशांचा उल्लेख केला तर जपान दिसतो तुम्हाला सगळ्यात नंबर 1 ला. तो 84.5 असणारी लाईफ एक्सपेक्टन्सी या ठिकाणी येते. आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर पर कॅपिटा प्रत्येक व्यक्तीवरती $4,666 अमेरिकन डॉलर खर्च होतो. ते अतिशय ग्रेट असणारी भूमिका या ठिकाणी चालवत आहेत. पण ठीक आहे, भारत या बाबतीमध्ये विचार करेल, प्रयत्न करेल, चांगल्या पद्धतीची असणारी माहिती या ठिकाणी आणेल. का जेनेरिक मेडिसिन्स मध्ये भारत जगामध्ये नंबर 1 ला स्थान आहे. आणि सोबतच आपण सगळ्यात जास्त फार्मास्युटिकल असणारे जे काही मेडिसिन्स आहेत अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणात पुरवतो. म्हणून तर त्यांनी टेरिफ 50% लावताना सुद्धा मेडिसिन्स वरती टेरिफ लावलेले नाहीयेत. यानुसार आपल्याला भारताची प्रगती या ठिकाणी आपल्याला आरोग्य क्षेत्रामध्ये होताना दिसते. तसंच सायन्स, टेक्नॉलॉजी आणि स्पेस मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणे काम करतोय. डिजिटल इंडिया करतोय आपण. इस्रोचं असणारी कामं खूप स्ट्रॉंगली होत आहेत आणि त्यामध्ये आपण यूपीआयची कनेक्शन त्या ठिकाणी वाढतोय. इस्रो खूप मोठ्या प्रमाणात काम करताना दिसतो. मग इस्रो 1969च्या कालखंडामध्ये जेव्हा पहिला मिसाईल लॉन्च करायचा होता आपल्याला या ठिकाणी, म्हणजे पहिला मिसाईल टेस्टिंग करायचे होते, सॅटेलाइट निर्माण करायचे होते, सॅटेलाइट लॉन्च करायचे होते, तेव्हा आपण लॉन्चिंग पॅडवरती सायकलच्या माध्यमातून ते असणारे कंपोनंट घेऊन जात होतो. तिथून चाललेला प्रवास आपण आता सध्याला आपले असणारे ॲस्ट्रोनॉट्स आपण गगनयान मोहिमेच्या अंतर्गत आपण जगामध्ये पहिला असा देश होईल की जो देश विकसनशील कंडिशन मध्ये असताना तो या ठिकाणी काय करतोय तर चंद्रावरती आपल्याला या ठिकाणी मानवाला म्हणजे भारतीयांना पोहोचवताना दिसतील. हे एक महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचा. त्यानंतर युपीआयचा संदर्भ तर आपल्याला माहिती आहे. युपीआय आपण ग्लोबली नेतोय. मग युकेला नेला आपला युपीआय. फ्रान्स असेल, नेपाळ असेल, भूटान असेल, सिंगापूर असेल, मलेशिया असेल, या बऱ्याच देशांमध्ये आपण युपीआय स्ट्रॉंग करतोय. मग युपीआयचा प्रवास भूटान मधून स्टार्ट झाला होता जुलै 2021 मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा भूटान, मग तिथला असणारा रॉयल मॉनिटरी ऑथॉरिटी ऑफ भूटान पासून स्टार्ट झाला होता. मलेशिया, सिंगापूर वगैरे सुरू होऊन आता आपण श्रीलंकेपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि वेगवेगळ्या देशांसोबत आपण कोलॅबोरेशन करतोय. प्लस डिफेन्स मध्ये आपला असणार त्या ठिकाणी तोड नाही. आपण कशा पद्धतीने आता पहलगामचा अटॅक झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर दिलं, त्यांचे असणारे जे काही एअरबेस आपण डिस्ट्रॉय केले, तिथले असणारे जे काही टेररिस्टचे असणारे सेंटर्स होते ते डिस्ट्रॉय केले, त्याच्यावरनं भारताची भूमिका तुम्हाला खूप स्ट्रॉंगली कळत असेल. पण डिफेन्स आणि स्ट्रॅटेजिक पॉवर मध्ये भारत खूप स्ट्रॉंग आहे आणि चौथ्या असणाऱ्या लार्जेस्ट मिलिटरी पॉवर मध्ये भारत येतो. हे बघण्यासाठी आपण काय करतो तर आपल्या भारताचं डिफेन्स बजेट आहे का हे उत्तर वाढत चाललेलं आहे. 24-25 ला आपण 6,21,000 कोटींचं असणार आपलं बजेट होतं, ते आता नियर अबाउट 7 लाख कोटींपर्यंत आपण नेतोय आता 2025 मध्ये. म्हणजे $78 बिलियन. आवश्यकता आहे ती $100 बिलियन ची, पण तरी पण आपण करतोय. आणि यासोबतच आपण टार्गेट पण ठेवतोय की आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला सगळ्यात मोठं टार्गेट ठेवायचंय. वेपन्स विकून आपल्याला 50,000 कोटींची रक्कम कमीत कमी उभी करायची आहे. त्याचं आपलं टार्गेट या ठिकाणी येतं. आणि त्या कंडिशन्स मध्ये ब्राह्मोस सारखं असणारं जे आपलं क्षेपणास्त्र आहे
ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, कोणतं क्षेपणास्त्र आहे, तर हा असणारा क्रूज क्षेपणास्त्र आहे, जे आपण या ठिकाणी ब्रह्मपुत्र आणि मॉस्को या दोन नद्यांच्या असणाऱ्या एकत्रीकरणातून युएसएसआर चा रशिया आणि इंडिया या दोघांच्या कोलॅबोरेशन मधून तयार झालेला हा ब्राह्मोस खूप जबरदस्त मागणी, आणि नुकतंच आपण फिलिपिन्सला हा असणारा ब्राह्मोस सेल केलेला आहे. त्या अनुषंगाने भारताची भूमिका खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्यासोबतच आपण डिफेन्सचा बजेट वेगवेगळ्या सेक्टरमध्ये या ठिकाणी खर्च करतो. याच्यामध्ये आपला थोडासा खर्च आता जास्त आहे पेन्शन्स वरती, कारण पेन्शन्स वरती आपण काय करतोय, जवळपास 23.6% खर्च आपला होतोय. मग त्याच्या व्यतिरिक्त पाहिलं तर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी खर्च करण्यासाठी आपल्याला रक्कम ती कमीच आहे. त्यामुळे आपण आता आपल्याला परचेस वाढवायचे आहेत. इतर देशांनी आपल्या डिफेन्सच्या असणारे इक्विपमेंट घेतल्या पाहिजेत, त्यासाठी भारत प्रयत्न करतोय. तो उल्लेख केला तर मिलिटरीचा मॅन पॉवरचा उल्लेख केला तर मिलिटरी मॅन पॉवर मध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा शब्द येतो फायर पॉवर इंडेक्स. फायर पॉवर इंडेक्स मध्ये नंबर 1 ला आहे युएसए, नंबर 2 ला रशिया, नंबर 3 ला चायना, नंबर 4 ला आहे भारत. आणि हा जर फायर पॉवर इंडेक्सचा उल्लेख केला तर मॅन पॉवर मध्ये चायनाचे सगळ्यात जास्त असणारे सैनिक दिसतात आपल्याला 20,35,000. इंडियाचे नंबर 2 ला आहेत 14,55,000 आपले असणारे ट्रूप्स आहेत. हे लक्षात घ्यायचं. नंबर 3 ला युनायटेड स्टेट्सचा असणारा उल्लेख या ठिकाणी करतो. सोबत पाहिला तर कॉम्बॅट टँक फील्डचा उल्लेख केला या ठिकाणी फ्लीटचा, तर या ठिकाणी टँकचा असणार संदर्भ चायना दिसतात ते 6,800, तर इंडियाकडे आहे 4,201 टँक आपल्याला दिसतात. आणि सोबतच एअरक्राफ्ट फ्लीटचा उल्लेख केला या ठिकाणी तर सगळ्यात जास्त आपल्याला दिसेल ते म्हणजे कोणाकडे, तर 13,043 आहे त्या ठिकाणी युएस कडे, 3,309 चायनाकडे आहेत, इंडियाकडे आहे 2,229. म्हणजे हा असणारा न्यूज मी इंडियन एक्सप्रेस वरनं घेतलेला आहे, त्यावरनं कळतं आपल्याला. प्लस हे वर्ष जे का 2025 हे वर्ष आपल्या भारत सरकारनं रिफॉर्म्स इन डिफेन्स हे अनाऊन्स केलेलं आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, डिफेन्स मध्ये वेगवेगळे बदल करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण या वर्षाला डिक्लेअर केले, म्हणून डिफेन्स मध्ये आपण खूप काही गोष्टी करतोय. आणि याच डिफेन्स मध्ये तुम्हाला माहिती असेल AK-203 ही असणारी असॉल्ट रायफल आपण रशिया सोबत मिळून आपल्या असणाऱ्या युपी मधल्या अमेठीमध्ये तयार करतोय. आणि त्या असणाऱ्या रायफलची संख्या लाखोंमध्ये आपण तयार करणार, 6 लाख प्लस रायफली आपण तयार करतोय रशिया सोबत मिळून, ते पण लक्षात घ्यायचं. त्यानंतर ऍग्रिकल्चर आणि फूड सिक्युरिटी मध्ये आपण वाढतोय. 50 मिलियन टन्स असणारं प्रोडक्शन होतं 47 मध्ये, ते आता 330 मिलियन टन्सला क्रॉस करतोय आपण. भारताच्या बाबतीमध्ये असणारे मुद्दे वाढतायत. इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख केला तर 4 लाख किलोमीटरचे रोड्स होते, ते आता आपण 65 लाख किलोमीटर पर्यंत गेलोय. जगामध्ये ग्लोबली नंबर 2 चे असणारे रोड्स आपल्या भारतात तयार झालेले आहेत. म्हणजे खूप काही मुद्दे आपण हायलाइट करतोय. त्यामध्ये रिन्युएबल एनर्जीचा उल्लेख केला तर आपण 2030 पर्यंत टार्गेट ठेवले 280 गीगावॅटचं असणारी एनर्जी आपल्याला नवीकरणीय ऊर्जांच्या माध्यमातून तयार करायचे, त्याचं टार्गेट आपण सेट केलेलं आहे. हे टार्गेट सेट करत असताना इन्स्टॉलेशन किती झालेलं आहे, किती आपल्याला नॉन फॉसिल फ्युअल रिसोर्सेस आहेत, आणि टार्गेटमध्ये 50% आपल्याला या ठिकाणी रिन्युएबल एनर्जीचा वापर करत राहायचंय. सोशल डेव्हलपमेंट पण खूप वाढते. आपली असणारी जी गरिबी आहे का, पॉवर्टी आहे का, ती कधी काळी 70-80% असायची, ती आता 15%पेक्षाही कमी आपण घेऊन आलोय. सोबतच वुमन एम्पॉवरमेंटचा उल्लेख केला तर महिला सशक्तीकरणाचा मुद्दाही आपण खूप स्ट्रॉंगली आणतोय. त्यामुळं आता आपण बघितलं पॉवर्टीचा रेट या ठिकाणी 14.96% आपण पोहोचवतोय. या सगळ्या मुद्द्यातून भारताची असणारी स्टॅबिलिटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भले क्रायसिस खूप आहेत, भले आपल्याला या ठिकाणी सुधारणा करण्याचे असणारे वाव खूप जास्त आहेत, तरीही भारताची प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे. कारण ज्या ज्या देशावरती वेगवेगळ्या देशांनी राज्य केलं त्यांची प्रगती एवढी दिसत नाही जेवढी प्रगती भारताने आहे. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं होतं त्यांना आपण कधीच क्रॉस करून आपण जगाच्या असणाऱ्या रेसमध्ये पुढे घेऊन चाललेलो आहोत. तर आजच्या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं भारताला आपण वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपली असणारी एक्झाम योग्य पद्धतीने देऊया आणि आपल्या असणाऱ्या पोस्टच्या माध्यमातून भारताला सर्व करूया आपण. यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी आरंभ बॅच अवेलेबल आहे. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, खूप नॉमिनल फीज मध्ये आहे, 5999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. हे तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. आय होप सेशन आवडलं असेल. आवडलं तर लाईक करा साहेब लोक, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू. थांबूया इथं आपण.